जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि आपण माझ्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल मी आपला सर्वांचा शतशः आभारी आहे। बंधूंनो, आजचा जो अभंग घेतलेला आहे तो आहे श्री संत चोखोबा बाबांचा चोखा मेळा महार। जवळजवळ 13व्या शतकामध्ये श्री संत नामदेव महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जोडीनं ज्या अनेक धार्मिक चळवळी झाल्या आणि त्यामध्ये उठाव जो झाला धार्मिक चळवळीच्या माध्यमातून भक्तीच्या माध्यमातून आणि ती एक सामाजिक अशी क्रांती जी घडली गेली 13व्या शतकामध्ये। कारण 13व्या पहिल्या शतकांपासून ते 13व्या शतकांपर्यंत बुद्ध आहे किंवा तो बुद्धच आहे आणि हे भगवान बुद्ध आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अनेक साधू संतांनी आपली काव्यरचना केलेली आहे। तद्वतच श्री संत सोयरा मातेने देखील अशा पद्धतीचे काव्यरचना केलेली आहे आणि म्हणूनच मी मागच्या वेळेस तुम्हाला एक आव्हान केलं होतं की वारकरी संपूर्ण वारकरी संतांच्या अभंगामध्ये जिथं जिथं बुद्धत्व आहे, बुद्धत्वाचं नाव आहे, बुद्धत्वाचं तत्त्वज्ञान आहे, बुद्धत्वाचे विचार आहेत, अशा अभंगाची मी एक पत्रिका बनवलेली आहे झेरॉक्स काढून आणि आज माझ्याकडे ती शिल्लक जरी नसली कारण लोकांची मागणी फार आहे त्याच्यामुळं त्या 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 उद्देशच माझा असा होता। जवळजवळ 100 पानं आहे, त्याच्यामध्ये 90 पानं हे अभंगावरच आहे जिथं बुद्धांचा उच्चार झालेला आहे, भगवान बुद्धांचा उच्चार झालेला आहे अशा अभंग मी तुम्हाला दिलेले आहेत आणि सोबतच 10 पानामध्ये पालीच्या मूळाक्षर म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार संपूर्ण आणि थोडंसं व्याकरण वगैरे असं त्याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्ही त्याचा अभ्यास करून तुम्हाला जर सत्यबुद्ध जर पाहायचा असेल, मी पुन्हा काय म्हणतो लक्षात आलं का तुम्हाला जर सत्यबुद्ध जर पाहायचाच असेल तर तुम्हाला पाली लिपी पाली भाषा व्याकरणासहित आलीच पाहिजे। किंबहुना सम्राट अशोकांपासून ते सम्राट शालिवाहन सातकर्णीपर्यंत जे जे काय वेगवेगळ्या लेण्यांवर पाली लिपीमध्ये अक्षरं खोदलेली आहेत त्या लिपीचं तुम्हाला ज्ञान होण्यासाठी मी एवढं कष्ट करतोय की जेणेकरून तुम्हाला पाली लिपी यावी असा माझा शुद्ध हेतू आहे। आणि म्हणून मी विनंती करतो आपणाला की ज्यांना कोणाला पाली लिपीच्या संदर्भामध्ये एक त्याचे जोडाक्षर असू द्या, तुमचं काना मात्रा वेलांटी उकार असू द्यात, मूळाक्षर असू द्यात किंवा किती पद्धतीची पाली अक्षरं जर असली तर ती किती पद्धतीने लिहिली जाते, त्याचं व्याकरण काय आहे इत्थंभूत तुम्हाला माहिती आपल्या बुद्ध विटेवर या चॅनलवर मिळून जाईल। त्याच्यासाठी मला तुम्ही वैयक्तिक फोन करा। माझा नंबर आहे 82 65 07 51 51 आणि ह्या क्रमांकावर मला संत साहित्यातील बुद्धत्वाचा जो एक उद्गार झालेला आहे आणि पाली लिपीच्या संदर्भामध्ये काय तुम्हाला अडचण असेल तर तशी मी न दमता न थकता जरी मी आजारी असलो तरी तुम्हाला ती सादर करीन। असो, आज जो माझा अभंग आहे तो श्री संत चोखोबा महाराजांवर तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं मी की 13व्या शतकामध्ये जी धर्मक्रांती झाली होती त्याच्यामध्ये अनेक साधू संतांनी जो भाग घेतला त्याच्या भागामध्येच हिरिहिरीनं भाग घेणारे श्री संत चोखोबा महाराज हे पूर्वाश्रमीच्या महार समाजामध्ये जन्माला आलेले आहेत। 14 जानेवारीला हा त्यांचा जयंती दिवस असतो आणि त्या दिवशी देखील मी श्री संत चोखोबा महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची तुम्हाला मी माहिती दिलेली आहेच। आज जो मी पाहतोय तो एक प्रश्न घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे
की श्री संत चोखोबांचा जो महार म्हणून धिक्कार काही ब्राह्मणवाद्यांनी केला होता, वर्चस्ववाद्यांनी केला होता, सर्वसामान्य जनांनी नव्हे किंवा साधू संतांनी नव्हे किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी नव्हे किंवा नामदेव महाराजांनी नव्हे, तर त्या काळामध्ये असणारी जी ब्राह्मण व्यवस्था होती त्या व्यवस्थेनं किंवा आपल्या चोखोबा महाराजांना मंदिरात प्रवेश नाकारलेला होता. किंबहुना प्रवेश मंदिरामध्ये चोखोबांनाच नव्हे तर चोखोबांच्या जातीला ज्ञातीला देखील प्रवेश बंद होती. आणि त्याची कारणं मी तुम्हाला सांगितले. ते यांना प्रवेश बंद का केला होता, तर बाबांनो त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जो बुद्धमूर्ती आहे त्या बुद्धमूर्तीची तुमची ओळख होऊ नये आणि त्याच्यामुळं त्यांनी मंदिर प्रवेश नाकारलेला होता. हे महत्त्वाचं कारण तुम्ही लक्षात घ्या. माझ्या बुद्धविटेवरी या वाक्याचा मी वारंवार उच्चार करत असतो की महारामांगाला चांभारांना यांना जास्तीत जास्त महारांना जास्तीत जास्त मंदिराचा प्रवेश का नाकारला गेला, तर या महार लोकांना आपल्या बुद्धाची ओळख होऊ नये म्हणून. कारण जेवढ्या काही मूर्त्या आहेत मंदिरामध्ये असतील, विहारामध्ये असतील, लेण्यामध्ये असतील, तर या सगळ्या बौद्ध धर्माची जी पोटशाखा होती महायान पंथाची, वज्रयानाची आणि तंत्रयानाची, तर त्याच्या माध्यमातून श्री भगवान अवलोकितेश्वर, तारा, पद्मावती म्हणजे यांच्या सर्रास मूर्त्या आहेत. मी जसं नेहमीच म्हणत असतो की पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग हा देखीलच बुद्ध आहे आणि याच्या प्रमाण तुम्हाला मी वारंवार दिलेलंच आहेत आणि देतही असतो. परंतु आपली जिज्ञासा आणखी जागृत व्हावी म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं की पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये देखील भला मोठा स्तूप आहे. त्या स्तूपाचं देखील तुम्ही अवलोकन करा, दर्शन घ्या, भेट द्या. कारण अशा पद्धतीचं स्तूप हे फक्त आणि फक्त बौद्ध धर्मामध्येच बांधले जातात. आलं का लक्षात? आणि म्हणून पंढरपूरच्या स्तूपाला तुम्ही भेट द्या. त्याला पाडला होता गेल्या महिन्यामध्ये, त्याचं आता नूतनीकरण चाललेलं आहे. म्हणजे मूळ ढाचा तसा ठेवला आहे. मूळ मातीचा जो ढाचा होता ना 50-100 फुटाचा असं उंच, कडाची फक्त दगडं काढले ते, त्याच्या कडनं असं 3 बाय 3 असा गिअर घेऊन, पाया घेऊन मोठमोठे दगडं त्याच्यामध्ये टाकून त्याला आधार देणारं, म्हणजे त्याचं नूतनीकरण चाललेलं आहे. आणि ही तुमच्या आमच्या भाग्याची गोष्ट आहे. आपण कधीही पंढरपूरला जर गेलात तर पंढरपूरपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर लक्ष्मी टाकळी नावाचं जे गाव आहे, 3च किलोमीटर आहे, लांब जास्त नाही. कारण तेही आता पंढरपूर नगरपालिकेमध्ये मोडलं जाते. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपल्या स्तूपाला वंदन करावं, जिथं बुद्ध स्तूप आहे. आणि आमची नेहमीच आमची कोशिश असते की तुम्हाला देखील या पवित्र अशा बुद्ध स्तूपाचं दर्शन घडावं. असो आजचा माझा जो अभंग आहे, 300 जवळजवळ 800 वर्ष झाली, म्हणजे 13व्या शतकांपासून ते आज 2025-26, तर जवळजवळ 800 वर्ष झाली. चोखोबांना मंदिराच्या बाहेर जे उभा केले सवर्णानं, त्या चोखोबांना चोखोबाच्या जातीनं तरी स्वीकारलंय का आजही चोखोबाला आंबेडकरी समाज महारच गणतो? याच्यावर विचार करण्यासाठी आजचा अभंग घेतलेला आहे. आणि आजचा जो अभंग आहे ती चोखोबाच्या मनातील खंत जी आहे, कुठली जातीयवादाची, स्पृश्यतेची, तर ती काय भावना आहे चोखोबांची हे तुमच्याही लक्षात यावं. आणि माझं एक परिश्रम असं राहील की श्री संत चोखोबांचा देखील तुम्ही पूर्णतः अभ्यास स्टडी करावा आणि आपल्या चळवळीचा, आपल्या क्रांतिकारी विचारांचा चोखोबा हेही एक भाग आहेत हे निक्षून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभंगाच्या द्वारे श्री संत चोखोबांनी देखील कशा पद्धतीने समाज क्रांती घडवलेली आहे हे जोपर्यंत तुम्ही चोखोबाच्या अभंगाचा अभ्यास करीतच नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे कधीही कळणार नाही. असो आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करीत आहे. आपणा सर्वांना एक विनंती राहील
की बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया फोनद्वारे कळवा, कमेंटद्वारे कळवा. परंतु तुमचा आणि माझा संवाद हा झाला पाहिजे, घडला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून बुद्ध विटेवरी हे चॅनल सक्षम होण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगामधून जो बुद्ध शोधून तुमच्या पुढे ठेवतो आहे, अशा या बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण आर्थिक सहकार्य देखील करावं अशी विनंती करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. चोखोबा महाराज की जय. ऐका अभंग. अभंग काय मी चालीत वगैरे म्हणणार नाही. मराठी सुद्धा साधा सोपा गद्य पद्य जसे वाचतात तसं वाचून देतो. जन्माचे साकडे नाही माझे कोडे. काय म्हणतात महाराज? अरे जन्माचं साकडं पण माझं काही कोडं नाही. कुठलं कोड आहे? जन्माचे साकडे नाही माझे कोडे, जेने तुम्हा पोडे ओझे देवा हे पांडुरंगा. माझा जन्म कोण्या ज्ञातीत झालेला आहे, कोणत्या जातीत झालेला आहे. तो जन्म अमुक अमुक ठराविक ह्या जातीतच व्हावा म्हणून माझं काही कोडं घातलेलं नव्हतं किंवा साकडंही घातलेलं नव्हतं. परंतु तुमच्या पुढं मी माझं एक ओझं ठेवत आहे. किंबहुना झेपलं तर ठेवा, नाही तर माझे विनाकारण तुम्हाला ओझे वाटू देऊ नका. माझ्या जन्माचे ओझे तुम्हाला वाटू देऊ नका. माझ्या जातीचे मी अमुक तमुक जातीचा आहे, मी महार जातीचा आहे, याचं कोड देखील तुम्हाला पडू देऊ नका. ते ओझं घेऊ नका देवा. कारण कोणत्याही कुळी उच्च नीच वर्ण. अरे कोणी कुठल्या कुळामध्ये जन्मावं, कोणी कुठल्या कुळामध्ये जन्मावं, कोणी उच्च कुळामध्ये जन्मावं, कोणी नीच कुळामध्ये जन्मावं का, हे काय प्रत्येकाच्या हातात नाही बाबा. उच्च वर्ण किंवा ब्राह्मण असू द्यात, मराठा असू द्यात, खालची जात म्हणजे महार मांग असू द्यात, चमार वगैरे असू द्यात, तर कोणत्याही कुळी कुणी जन्माला घ्यावा हे आमच्या हातात नाही भगवंता. परंतु आम्हाला धाडलेलं आहे त्या आम्हाला तू महार कुळामध्ये धाडलेला आहेस. परंतु तू आता मला महार कुळामध्ये धाडलेला आहेस. माझ्या जन्माचं कोडं मात्र तुला ओझं वाटू नकोस, तुला ओझं वाटू देऊ नकोस. कारण मला काय घेणं आहे, उच्च वर्ण काय, नीच वर्ण काय, ब्राह्मण असला काय, महार असला काय, मला काय घेणं आहे त्याचं. मी फक्त पांडुरंगाचा पायिक आहे. मी फक्त पांडुरंगाचा निश्चिंब असा भक्त आहे. भक्त आणि पांडुरंग किंवा देव आणि भक्त एवढंच फक्त मला नातं माहीत आहे बाबा रे. मला दुसरं नातं माहीत नाही. कारण वैष्णवाचे द्वारी लोळे न परवरी. आता वैष्णव म्हणजे कोण? तर तुझ्या दरबारामध्ये येणारा जो भक्तगण आहे त्याला आपण वैष्णव म्हणतो. वैष्णवा आणि परवरी. परवर म्हणजे त्याच्या पटांगणात, त्याच्या प्रांगणात नाही का परवर. तर वैष्णवाच्या द्वारी लोळे न परवरी म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी वैष्णवाची पावलाची धूळ माझ्या मस्तकी घेण्यासाठी मी त्या परवरामध्ये अक्षरशः साष्टांगण लोटांगण देखील घालीत आहे. कारण माझा अधिकार कुठला आहे? तर माझा अधिकार हा उच्चिष्टांचा आहे. उच्चिष्टाचा अर्थ उष्टे, उच्चिष्टाचा अर्थ उष्टे. परंतु इथं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? उच्चिष्टाचा अर्थ ताटात उडलेलं खरकट नव्हे. भगवंताचे जे गुणगान गायलं गेलं श्री संत नामदेव महाराजांनी असू द्यात किंवा अनेक साधू संतांनी असू द्यात, साधू तुमचे चोखामेळा, तुमचे ज्ञानेश्वर माऊली असू द्यात, ज्ञानदेव निवृत्ती दादा असू द्यात, सोपन काका असू द्यात, मुक्ताई माऊली असू द्यात, सौता माळी असू द्यात, असे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे जे संत आहेत त्या संतांच्या अभंगातून जे मला अन्न मिळतंय म्हणजे कुठलं अन्न? तर ब्राह्मणवाद सोडून
किंवा ब्राह्मण, आता तुम्ही काय म्हणताल किंवा ज्ञानेश्वरा ब्राह्मण होते, परंतु तसं नाही. कारण ज्ञानेश्वराला देखील प्रचलित त्या समाजानं, ब्राह्मण समाजानं दूर ढकललेला आहे. परंतु एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या मुखातून आलेले शब्द, नामदेव महाराजांच्या मुखातून आलेले शब्द, आणि हे शब्द तुझ्या आहेत ते शब्द ते उचललेले कोणी, तर नामदेव महाराजांनी आणि तुमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं. तर त्याच शब्दांचा, त्याच तत्त्वज्ञानाचा, त्याच ज्ञानाचा, त्याच प्रेमाचा मी नामदेव महाराजांच्याकडून घेत आहे. म्हणजे तुझं ज्ञान त्यांनी घेतलं, त्यांचं ज्ञान माझ्याकडे येतं आहे, म्हणजे मी त्या उष्टिसाचा अधिकारी आहे. तुझ्या परवरात का लोळतो? कारण तिथं श्री संत माऊलीचं कीर्तन भजन होईल, ते मला मिळणार आहे, ते मी ऐकणार आहे माझ्या कानानं. आणि त्याच्यासाठी उष्ट ते नाही काय अभंग आहे बघा, पाठी आणली तुमच्यासाठी. तर तो या अभंग आपण पाहूनंतर, तर ते मला कारण नाही, कारण मी उच्चिष्टांचा अधिकारी आहे. म्हणजे श्री विठ्ठलाच्या पांडुरंगाचं जे गुणगान आहे, ते गुणगान नामदेव महाराजांच्या तोंडून किंवा ज्ञानेश्वर माऊलीच्या तोंडून मला ऐकाय मिळतोय. म्हणजे मध्ये तो एक टप्पा आहे, उच्चिष्टांचा अधिकारी आहे मी, आणि तो अधिकार कोणीही माझा काढून घेणार नाही. पहा किती मोठपणा आहे. चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी. अरे चोखा काय म्हणतो? तर चोखा म्हणे ज्याच्या नशिबामध्ये पंढरीची वारी आहे ना, तर ज्याच्या चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी, तयाची घरी पशु याती. तयाची घरी पशु याती. याती म्हणजे जायती, तयाची न येती. तयाची ये न घरी पशु याती. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची वेगवेगळी सामाजिक असो, आर्थिक असो, बाधा येणार नाही. वास्तविक बाधा इथं फक्त आत्मिकच आपण विचार करूया. चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी, आणि तो जो वारी करीत नाही तो पशु यातीचा आहे. इथं असं महाराजांना सांगायचं आहे. कारण महाराज पुढल्या अभंगात देखील म्हणतात, स्वान आणि सुकर हो का मार्जर, परिवर्षवाचे घर देई देवा. मला कुठलाही कुळा जन्म घाल, फक्त मला कुठलाही असू दे, ते स्वान असू देत, सुकर असू देत किंवा मांजर असू देत, मला कुठलाही जन्म तू दे, परंतु जो जन्म देशील ना, तो मला श्री संतांचा संगती घडावी आणि त्यांच्या घरी तुम्हाला जन्म द्यावाच, एवढं इथं सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं इथं मला एक महत्त्वाची टिप्पणी द्यायची की जन्माचे साकडे नाही माझे कोडे. श्री संत चोखोबांना जे कोडं होतं ते पडलेलंच नाही कधी, कारण जन्म घेणे हे काय माझ्या हातात नव्हतं, हे तुझ्या हातात होतं. तू मला जन्म दिलाच आहे, त्याच्यामुळे मी कुठे जन्माला उच्चवर्णी द्यावं कनिची वर्ण द्यावं याचं मला काय देणं घेणं. माझं आणि तुझं नातं फक्त एक देव आणि एक भक्त एवढं आपलं नातं आहे. मग असा हा श्री संत चोखोबा महाराज आजही मंदिराच्या बाहेर उभा आहे. बाबांनो आहे ना, मंदिराच्या बाहेर उभा आहे. आणि मग तो तिथूनच घालतो, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराजचा मी महार, तुझ्या महाराजचा मी महार आहे. विठ्ठला तुझा महार कोण आहे? तर तुझा महार श्री संत ज्ञानेश्वर माऊली आहे. तुझा महार नामदेव महाराज आहेत. तर यांचाही मी भक्त आहे, म्हणजे यांचा महाराजचाही महार असणे शब्द फार एक महत्त्वाचं आहे. तुझ्या भक्ताचा मी भक्त, लक्षात आलं का? किंवा तुझे जे लाडके आहेत ना त्यांचाच मी लाडका आहे, म्हणजे मी अधिक लाडका आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आज मला या ठिकाणी हे एवढं सांगायचं आहे की असे आमचे श्री संत चोखोबा महाराज जवळजवळ 800 वर्ष झाले अस्पृश्य म्हणूनच गणले गेलेत. काय आज तरी या माझ्या बांधवांनी चोखोबांच्या अभंगाकडे, चोखोबांच्या जीवनीकडे आता तरी वळावं आणि वळतायलच अशी माझी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी श्री संत चोखोबांच्या गुणांचं वर्णन मी केलं आहे. त्यांना जो देवाने जो किंवा पांडुरंगाने जो जन्म घातलेला आहे तो त्यांच्या हातात नव्हता. समाजाने त्यांना अस्पृश्य म्हणून दूर लोटलं गेलं. सांगू आपण तेही पुढे अभंग, अस्पृश्य म्हणून दूर लोटले गेले तेच चोखोबा आज आंबेडकरी समाजानं दूरच लोटलेत. काय म्हणजे आजही चोखोबा महाराज आहेत काय?
महार याचा अर्थ असं म्हणजे तुच्छ लेवकू नये. महार याचा अर्थ महारी तो शब्द वेगळा आहे आणि त्याचा अर्थ वेगळा आहे. आम्हाला अभिमान असतो आम्ही महार असल्याचा. आपण बोलतो ना, आमच्या ज्यावेळी आम्ही वाङ्मय काढतो 1956च्या अगोदरचे, त्यावेळी मोठ्या गर्वानं महार म्हटलेलं गेलेलं आहे. आणि आपण काल परवाच साजरा केलेला तो भीमा कोरेगावचा स्तंभ वगैरे त्याच्यावरही आपण बोलणार आहोत. बोलता एक ओघात येते तुम्हाला सांगायचं एक आलेलं आहे वाक्य. ते वाक्य म्हणजे काय की निळा झेंडा आणि जय भीम हे खरोखर कोणी निर्माण केले? हे तुमच्यासाठी प्रश्न असा आहे माझा. कमेंटमध्ये लिहा. तुम्ही म्हणाल की बाबा निळा झेंडा आणि जय भीम. आता मी ते काय तुम्हाला कोड सांगत नाही, तुमच्याकडून मला उत्तर ऐकायचं, कारण त्याची उत्तरं मी देणार आहे. कारण जय भीम या शब्दाचा उच्चार बाबासाहेबांच्याही अगोदर 129 वर्षापूर्वी भीमा कोरेगावच्या लढाईत झालेला आहे. संदर्भ मला सापडला आहे. आणि म्हणूनच अशी अनमोल माहिती घेण्यासाठी, पाहण्यासाठी पुराव्यासहित बुद्धविटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि होता होईल तेवढं आपलं आर्थिक सहाय्य देखील करावं. थांबवतो. जय भीम. नमो बुद्धाय.